नमस्कार बालमित्रांनो, गोष्टींची पेटी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला बघूया हुशार कोल्ह्याची गोष्ट. एका सुंदरशा गावात आजी आणि नातू राहत होते. आजीचा भाजीचा मळा आणि कोंबड्या होत्या. तिचा नातू रोज त्या कोंबड्यांबरोबर खेळायचा. त्यानंतर ती दोघं नदीकाठच्या मंदिराकडे जायची. मंदिराकडून येताना आजी त्याला छान छान गोष्टी सांगायची आणि घरी आल्यानंतर ती दोघं कोंबड्यांना दाणे खायला घालायची. बाजूच्या जंगलामध्ये एक कोल्ह्याचं पिल्लू आणि इतर प्राणी राहत होते. एकदा ते पिल्लू अन्नाच्या शोधात फिरत फिरत गावात येते. गावातल्या मळ्यात आजी आणि नातू काम करत असतात. तितक्यात ते कोल्ह्याचं पिल्लू त्यांच्यासमोर येऊन खेळू लागतो. ते पिल्लू भुकेलं होतं म्हणून आजी त्याला घरी घेऊन जाते. मग ती दोघेजण त्या कोल्ह्याच्या पिल्लाला पोट भरून खायला देतात. खाऊन झाल्यावर तो मुलगा, कोल्ह्याचं पिल्लू आणि कोंबड्या खेळायला लागतात. एकदा त्या पिल्लाला आजी काळजीत बसलेली दिसते. तेव्हा ते काय झालं असं विचारतं. तेव्हा आजी त्याला कोंबड्यांच्या खुराड्याकडे घेऊन जाते आणि सांगते की माझ्या कोंबड्या कोणीतरी रोज चोरते. मग ते पिल्लू अंधारात झुडपात लपून पहारा देतं. त्यानंतर त्याला एक जंगली कुत्रा कोंबड्या खाण्यासाठी जाताना दिसतो. मग त्या दोघांमध्ये जोराची झटापट सुरू होते. त्यांचा आवाज ऐकून आजी आणि नातू काठी घेऊन धावत येतात आणि त्या जंगली कुत्र्याला पळवून लावतात. मग ती दोघं खूप आनंदी होतात आणि त्या कोल्ह्याच्या पिल्लाला जवळ घेऊन प्रेमाने कुरवाळतात. अशा प्रकारे कोल्ह्याच्या चतुराईमुळे आजीच्या कोंबड्या वाचतात.